नमस्कार. केंद्र शासनाने कांद्यावरती 40% निर्यात शुल्क लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त झालेला आहे. रस्त्यावरती उतरून आंदोलनं केली जात आहेत. केंद्र शासनाविरुद्ध घोषणाबाजी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वेळोवेळी लिखाण करणारे, वेळोवेळी त्यांचे प्रश्न जनतेसमोर मांडताना आंदोलनाची देखील भूमिका करणारे गणेशजी शेवाळे आपल्यासोबत आहेत. गणेशजी, आपलं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. केंद्र शासनाने कांद्यावरती 40% निर्यात शुल्क लागू केलेलं आहे. याबाबत एक शेतकरी म्हणून तुम्ही काय माहिती सांगाल? पहिल्यांदा मी हे स्पष्ट करू इच्छितो की कांद्याचा एवढा वांदा होण्यासारखी परिस्थिती होती का, तर मुळीच नाही. आपण पाहतोय किरकोळ बाजारात कांदा आजही 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे विकला जात आहे आणि 15 ते 20 रुपये किलोचा भाव म्हणजे खूप काही महागाई नाही. परंतु मुळात केंद्र शासनाने येणाऱ्या निवडणुकांना सामोरं ठेवूनच जी भविष्यात होणारी भाववाढ होती ही रोखण्यासाठी, आजच शेतकऱ्याचा बळी देण्यासाठी ही 40% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुळात जी ग्राउंड रिॲलिटी होती, आजही शेतकऱ्यांकडे कांदा भरपूर आहे. खूप काही तुटवडा होईल अशी परिस्थिती नाही. परंतु येणारा दुष्काळ आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला मिळणारे 2 रुपये हेही केंद्र शासनाला पाहवले नाही. म्हणून त्यांनी 40% निर्यात शुल्क वाढवून एक प्रकारे अघोषित निर्यात बंदीच केली आहे असं मला वाटतं. आपण जर बघितलं, केंद्र शासनाने शनिवारी हा निर्णय घेतला, रविवारी सुट्टी आली आणि सोमवारी व्यापाऱ्यांकडून, म्हणजे रविवारच्या दिवशीच व्यापाऱ्यांकडून कांदा लिलावाचा बेमुदत बंद पुकारण्यात आला होता. याचा परिणाम शेतकऱ्यांवर कसा, किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कसा झाला? मुळात व्यापारी बांधवांनी जो बाजार समित्या बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो एक प्रकारे केंद्र शासन आणि व्यापारी बांधवांनी घेतलेला निर्णय हा शेतकऱ्याची एक अग्निपरीक्षा पाहणारा निर्णय होता असं मला वाटतं. व्यापाऱ्यांनी मुळात शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी बाजार समित्या बंद ठेवल्या असं आपल्याला मुळीच म्हणता येणार नाही. व्यापाऱ्यांनी आपल्या अडकलेला माल किंवा आपण स्टोरेज केलेला माल पुढे ती सप्लाय चेन व्यवस्थित राहावी यासाठी मला वाटतं हा बाजार समिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यानंतर जसजशी शेतकऱ्यांमध्ये या निर्यात शुल्क वाढी संदर्भात जे काही आपले तोटे होणार होते हे जेव्हा शेतकऱ्यांसमोर आले, तेव्हा मग प्रत्यक्ष शेतकरी रस्त्यावर उतरून आज आंदोलनाची भाषा करू लागला आहे, रस्त्यावर उतरून रस्ता अडवू लागला आहे. परंतु मुळात असं आहे, शेतकऱ्यांनी किती वेळा रस्ता अडवायचा, किती वेळा शेतकऱ्याच्या पोरांनी केसेस अंगावर घ्यायच्या, यालाही कुठेतरी मर्यादा असते आणि तेही सरकारने समजून घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरणं, आंदोलनं करणं, केसेस अंगावर घेणं, यापेक्षा एक असा दोन्ही बाजूंना, ग्राहक आणि उत्पादक दोन्ही बाजूंचा समतोल राखला जाईल असं काहीतरी विधायक धोरण मला वाटतं केंद्र सरकारने यापुढे अंमलात आणणं गरजेचं आहे. अन्यथा समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं आणि त्याची तुम्ही जर वेळोवेळी प्रत्येक वेळी अशी जर आर्थिक कुचंबना करणार असाल तर मला वाटत नाही की मुळात नक्षलवादी घडण्यामागे हे एक सुद्धा कारण असू शकेल. आज शेतकऱ्यांची पोरं इतकी संतापात आहेत, विद्वेगात आहेत की करावं ते काय करावं. आपला एकीकडे प्रपंचासाठी 2 रुपये मिळणार होते तेही सरकार आता मिळू देत नाही. एकीकडे दुष्काळाची पुढे सावट आलेला आहे. अशा परिस्थितीत आपला घरगाडा, आपला प्रपंच कसा चालवावा अशी संतप्त भूमिका शेतकऱ्यांच्या पोरांची आहे आणि ती चुकीची नाही असं मला वाटतं. आपण केंद्र शासनाने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे कुठेतरी शेतकरी संतप्त झाल्यानंतर या 40% निर्यात शुल्क लागू केल्याने शासनाने नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला कुठेतरी 2410 रुपये भाव जाहीर केला. कसं बघता या निर्णयाकडे? वैभवदादा, मुळात म्हणजे शेतकऱ्यांची कधीच नाफेड खरेदीची मागणी नव्हती. हा प्रश्न अगोदर समजून घेतला पाहिजे. आजही मी बऱ्याच बाजार समित्यांचे तुमच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिले, रस्ता रोको झाला वगैरे, परंतु हे आंदोलन आज वेगळ्या दिशेने जात आहे असं मला वाटतं. आपला मुळात प्रश्न निर्यात शुल्क वाढी संदर्भातला आहे. नाफेड खरेदी कधीही शेतकऱ्यांनी मागितली नाही आणि याच शेतकरी विरोधी धोरणांमुळं शेतकऱ्यांचा तोटा होतोय. नाफेड खरेदी कोणासाठी आहे? शेतकऱ्यांसाठी आहे का? तर मुळात नाहीच, ती ग्राहकांसाठी आहे. आणि आजही जो
केंद्र सरकार आज 2 लाख मेट्रिक टन काय ती खरेदी नाफेडच्या माध्यमातून करणार आहे, ही अजून 5-10 रुपये भाव वाढल्यानंतर आमच्याच उरावर ओतणार आहे. ती कोणासाठी आहे? तर ती ग्राहकांसाठी आहे. मुळात आपला विषय निर्यात शुल्क वाढी संदर्भातला आहे. मलाही वाटतं जे शेतकरी नेते असतील, शेतकरी असतील, आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न समोर आणत असतील, त्यांनी मुळात नाफेडचा मुद्दा घेऊच नाही. कारण नाफेडने कितीही सांगितलं तरी 2400 रुपयाची खरेदी आजही ज्या भावात नाफेड भाव सांगते त्या भावात आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची खरेदी होत नाही. त्याच्यामागे मोठं रॅकेट आहे, त्याच्यामागे अनेक घोटाळेबाज दडलेले आहेत. तो आपला मूळ विषय नाहीच. आपण फक्त निर्यात शुल्क वाढ कशी कमी करता येईल किंवा शून्यात आणता येईल या संदर्भात आंदोलन झालं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. नाफेडच्या माध्यमातून शासन कुठेतरी हा निर्यात शुल्क जो वाढीचा शेतकरी जी मागणी करतात तो शुल्क मागे घेण्यात यावा आणि त्याला कुठेतरी उत्तर म्हणून किंवा पर्याय म्हणून नाफेडचं त्या ठिकाणी पुढे केलं जातं. याकडे कसं बघ? मुळात मी पहिल्यांदाही ते बोललो की मुळात नाफेड खरेदी यावर उत्तर असूच शकत नाही. हां, निर्यात शुल्क वाढी संदर्भातला जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याला बगल देण्यासाठी नाफेड खरेदीचा निर्णय सरकारने पुढे आणलेला आहे आणि त्याला कडाडून शेतकऱ्यांनी विरोध केला पाहिजे आणि निर्यात शुल्क कसं कमी करता येईल याकडे केंद्र शासनाने आता लक्ष दिलं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या निवडणुका एकाकडे तुम्ही ग्राहकांना खुश ठेवण्याचा लाख प्रयत्न कराल, परंतु शेतकरी या देशाचा कणा आहे आणि तो कणाच जर तुम्ही मोडणार असाल, शेतकऱ्याचा बळी देऊन तुम्ही कोणतं रामराज्य निर्माण करणार आहात हे येत्या काळात तुम्हाला शेतकऱ्यांची पूर्व विचारल्या वाचून राहणार नाही. रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी आंदोलनं चिघळली जात आहेत, शेतकऱ्यांची धरपकड केली जात आहे. काय वाटतं, केंद्र शासन हा निर्णय मागे घेऊ शकतं? मुळात आपण जर केंद्र शासनाची पार्श्वभूमी पाहिली, त्यांचा मागचा इतिहास पाहिला किंवा आता वर्तमान काळातही ज्या घटना घडत आहेत त्याबद्दल जर केंद्र सरकारचा जर आपण विचार केला तर मुळात हे एक सरकार, मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून किंवा स्वतः शेतकरी म्हणून पक्ष संदर्भात मी बोलत नाही, परंतु हे सरकार मुळात शेतकरी विरोधी आहे असं माझं ठाम मत आहे. एकही निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा घेतला गेला नाही. जे निर्णय घेतले ते कागदोपत्री घेण्यात आले, त्याचा फायदा शेतकऱ्यांना आजही झालेला नाही. 2,000 रुपये तुम्ही एकीकडे शेतकऱ्याला देतात आणि एकाच दिवसात त्याचे 20,000 ओरबडून खातात. ही कोणती शेतकरी हिताची गोष्ट म्हणता येईल? शेतकऱ्याचं उत्पादन तुम्ही दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु जे उत्पादन आहे त्यालाच तुम्ही जर अशा पद्धतीने त्याच्या हातात 2 पैसे मिळू देत नसाल तर त्याचं उत्पादन दुप्पट घेऊन तरी काय करणार आहे? शेवटी कचऱ्यात तुम्ही किंवा उकारड्यात त्याला टाकायला भाग पाडणार आहात का? आपण जर बघितलं की केंद्र शासन अशा पद्धतीने निर्णय घेतं, पावसाने ओढ दिलेली आहे, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या पिकाला जपलं, मालाची साठवणूक केली. मोठ्या प्रमाणात मालाची साठवणूक केल्यानंतर तो माल खराब देखील झाला कांदा पीक, परंतु कुठेतरी शेतमालाला आपल्या कांद्याला थोडासा का होईना भाव मिळत असताना म्हणजे त्या भावात शेतकऱ्याने केलेला त्या कांद्यावरती खर्च, कांदा पिकावरती खर्च कुठेतरी काही अंशी तो खर्च निघत असताना अशा पद्धतीने निर्णय घेतला. आणि या निर्णयाकडे कसं बघता? मुळात शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांनी व्यवसाय भूमिक व्हावं, शेतकऱ्यांनी व्यापार करावा अशी शिकवण अनेक शेतीतज्ञ असतील, लोकप्रतिनिधी असतील, राजकारणी असतील हे कायम देतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी 2 पैसा लाभाचा पदरात पाडावा अशी इच्छा बाळगणं मला वाटलं चुकीचं वाटत नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही चाळी करतो, त्याच्यात कांदा साठवतो, त्याच्यातून अनेक क्विंटल कांदा आम्हाला फेकावा लागतो. पूर्णपणे मार्केटला जातो असं नाहीच, परंतु जो जातो त्याचे 2 पैसे मिळावे अशी आमची मनोमन इच्छा असते आणि त्याच्या इच्छा आकांक्षेवर पाणी फिरवण्याचं काम कायमच शासनाच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याला इथून पुढे शेतकऱ्याची पोरं रस्त्यावर उतरून म्हणा, आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून म्हणा, आपले प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असतील. येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना केंद्र शासनाने ग्राहकांकडे जितकं तुम्ही हितावं लक्ष देतात तितकंच लक्ष शेतकऱ्यांकडेही दिलं पाहिजे, तरच तुमचं येणारा काळ तुम्हाला माफ करेल, आमची येणारी पिढी तुम्हाला माफ करेल. अन्यथा शेती आणि शेतीचे प्रश्न कुणीही सत्तेवर आलं, कुणीही विरोधात राहिलं तरी ते अखंड तेवतच राहणार आहेत, असंच या सर्व गोष्टींमुळे समोर दिसतंय. शेतकऱ्यांच्या इच्छा आकांक्षावर कुठेतरी शासनाच्या वतीनं पाणी फिरलं जात आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून येत आहेत. ही प्रतिक्रिया देखील गणेश शेवाळे यांनी दिलेली आहे. शासन शेतकऱ्यांचा विचार करून हा निर्णय मागे घेईल अशी अपेक्षा गणेश शेवाळे यांनी व्यक्त केलेली आहे.
धन्यवाद गणेशजी, आपण प्रबंधभूमीशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद वैभवदा.